श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना। यशोदानंदन व्रज जनरंजना। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो
भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर मागच्या चर्चेमध्ये आपण पाहिलं श्रील नारद मुनी आणि व्यासदेवांमधला संवाद, जिथे नारद मुनींनी श्रील व्यासदेवांना स्वतःचं आधीचं जीवन सांगितलं, जे की ब्रह्माजींच्या आधीच्या कल्पामध्ये, म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस माहिती आहे आपल्याला की किती मोठा असतो? ब्रह्माजींच्या एका दिवसाचा कालावधी काय आहे? हरे कृष्ण। रतिरूपा माताजी। हरे कृष्ण। हरे हरे कृष्ण। कृष्ण। शिरीष हरे प्रभु। अच्छा, किरण जाधव प्रभु। यस प्रभु। हाँ, चार युगांचा एकूण 4004 युग म्हणजे करेक्ट। एक दिवस। 1000 वेळा 4 युग, म्हणजे ज्या 4 युगांना मिळून आपण दिव्य युग म्हणतो, दिव्य असे युग. 1000 दिव्य युग मिळून 12 घंटे होतात, आणि त्याच 12 घंट्याच्या दिवसाप्रमाणे 12 घंट्याची रात्र। तर अशा ब्रह्माजींच्या आधीच्या दिवशी घडलेली गोष्ट नारद मुनी सांगत आहेत व्यासदेवांना, की ज्या वेळेस ते एक दासीपुत्र म्हणून जन्म होता त्यांचा, आणि कशा प्रकारे त्या स्थितीमध्ये पण दासीपुत्र म्हणजे लिमिटेड फॅसिलिटीज असताना, खूप साऱ्या मर्यादा असताना, भगवंतांच्या महान भक्तांच्या कृपेने, भक्तिवेदांतांच्या कृपेने त्या भक्तिवेदांतांचं तिथं आगमन झालं, जिथे नारद मुनी आपल्या आईसोबत राहायचे, आणि चातुर्मास्याचे 4 महिने हे भक्तिवेदांत तिथे राहिले, आणि नारद मुनी आणि त्यांच्या आई दोघांनी पण खूप छान सेवा केली। नारद मुनींच्या आई जे त्यांना शक्य होतं तसा साधा जे काही जमल तो प्रसाद बनवायच्या, आणि नारद मुनींचं वय त्यावेळेस होतं केवळ 5 वर्ष। तर या 5 वर्षाच्या बालकाने त्या भक्तिवेदांतांची खूप छान सेवा केली, त्यांच्याकडून कृष्ण कथा ऐकली सकाळ संध्याकाळ, आणि त्यांचं उच्चिष्ट सेवन, त्यांचं महाप्रसाद पण त्यांच्या परवानगीने ग्रहण केला। आणि नंतर व्यासदेव नारद मुनींना विचारतात की तुमचं ज्या वेळेस त्या भक्तिवेदांतांकडून इनिशिएशन म्हणजे भक्तिवेदांतांनी त्यांना ज्या वेळेस भगवंतांच्या भक्तीबद्दल मार्गदर्शन केलं,
त्या सुरुवातीनंतर ते भक्तिवेदांत गेल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं? आणि आपण 6वा अध्याय तिथे सुरुवात केली, जिथे नारद मुनी व्यासदेवांना सांगतात की कशा प्रकारे 5 वर्षाचे बालक असल्यामुळे आणि दासीपुत्र असल्यामुळे आणि जीवनामध्ये आपल्या आईशिवाय दुसरं कुणीही व्यक्ती आप्तेष्ट नसल्यामुळे नारद मुनी आणि त्यांच्या आईमध्ये खूप स्नेहबंध, म्हणजे स्नेहबंधला आपण मराठीत काय म्हणतो, की अफेक्शनला आपण मराठीत काय म्हणतो? प्रेम, आपुलकी. हा, आईमध्ये आणि मुलामध्ये आपण आपुलकी नाही म्हणत. स्नेहबंध हा मराठी शब्द आहे. जिव्हाळा. जिव्हाळा, जिव्हाळा. हा, जिव्हाळा होता. आणि त्यांच्या आईचं पण वर्णन नारद मुनी सांगतात की ती एक साधी स्त्री होती आणि निष्कपट, साधी आणि भोळसर अशी स्त्री होती. आणि अशा प्रकारे ह्या छोट्या 5 वर्षाच्या बालकाला पण आपल्या आईशिवाय दुसरं कोणी नसल्यामुळे आणि या स्त्रीला पण ह्या मुलाशिवाय दुसरं कोणी नसल्यामुळे त्या दोघांमधील जे स्नेहबंध होते ते खूप घट्ट होते. आणि नारद मुनी सांगतात की कशा प्रकारे एके दिवशी संध्याकाळी त्यांची आई ही गाईचं दूध काढण्यासाठी जात असताना त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचं निधन झालं त्यावेळेस. आणि त्यानंतर आजचे आपले श्लोक सुरू होत आहेत, श्लोक क्रमांक 10 नंतर, की अशा प्रकारे एकदा माझी निरागस माता रात्रीच्या समयी गोदोहनासाठी जात असताना काळाने प्रेरित झालेल्या एका सर्पाने तिच्या पायाला दंश केला. आणि अशा प्रकारे आपण बघू शकतो, आपण मागच्या वेळेस काही उदाहरणं पाहिले, की सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी एखादी घटना घडली, जी की त्याच्या पूर्ण जी त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे, त्याच्या एकदम विरुद्ध. तर सामान्यतः बऱ्याच वेळेला एक साधारण मनुष्य भगवंतांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करू लागतो, आळ घालू लागतो, की मी एवढा चांगला व्यक्ती आहे, पण माझ्या जीवनामध्ये एवढी कठीण परिस्थिती किंवा एवढ्या अडचणी का आपण दिल्या आहेत. पण नारद मुनींनी कारण भक्तिवेदांतांची छान व्यवस्थित प्रकारे सेवा केली होती आणि त्यांच्याकडून कृष्ण भक्तीचं ज्ञान प्राप्त केलं होतं. त्यांचे विचार काय होते आणि त्यांचं विचार करण्याची जी पद्धती होती ती काय होती, ते आपण इथे समजून घेऊ काही श्लोकांमधून. तर आपण 10वा श्लोक मनू सोबत तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न करा. तदा तत् अहम ईशस्य तदा तदहमि ईशस्य भक्तानां शमभीप्सतः भक्तानां अनुग्रहं मन्यमानः अनुग्रहं मन्यमानः प्रतिष्ठं दिशम् उत्तराम्. प्रतिष्ठितं दिश उत्तरम्. तर नारद मुनी इथे भगवंतांचं विशेष प्रकारे वर्णन करत आहेत. खूप महत्वाचे श्लोक आहेत हे. हा स्पेसिफिकली श्लोक आपण श्लोक त्याचा अनुवाद आणि तात्पर्य छोटा आहे, पण श्लोकाचा अर्थ खूप गहन आहे. तर आपण थोडं विस्तारामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. 10वा श्लोक. तदा तत् अहम ईशस्य. त्यावेळेला ईश्वराची माझ्यावर काय झाली, काय सांगत आहेत नारद मुनी इथे? तत् अहम ईशस्य. कशा प्रकारे भगवंत आहेत? भक्तानां शमभीप्सतः. असे ईश्वर आहेत की जे केवळ आणि केवळ नेहमी भक्तांचं काय चिंतितात? काय चिंतितात भगवंत कृष्ण? नेहमी भक्तांचं कल्याण. भक्तांचं कृपा. कल्याण हित चिंतितात आणि त्यांच्यासाठी विशेष कृपा, अनुग्रहम मन्यमानः. भक्तांसाठी विशेष कृपा कशा प्रकारे करता येईल त्याचा नेहमी भगवंत विचार करत असतात. पण ती भक्तांसाठी विशेष कृपा काय हे पण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्या भौतिक जगामधल्या लोकांचा असा खूप चुकीचा समज असतो की
भौतिक ऐश्वर्याची भरभराटी म्हणजे भगवंतांची खरी कृपा आहे. मग ही जर व्याख्या आपण भगवंतांच्या कृपेची घ्यायला गेलं, तर भागवतामध्ये जास्तीत जास्त भक्त तुम्हाला दरिद्रीच सापडतील मग या व्याख्येप्रमाणे. कारण तुम्ही कुंती महाराणीचं उदाहरण घ्या, ज्या की 14, 15, 16 वर्षाचा असताना दुर्वास मुनींच्या दिलेल्या एका वरदानामुळे त्यांना संतती प्राप्ती झाली लग्नाच्या अगोदर. आणि त्या काळामध्ये एवढं सोपं नव्हतं, तर त्यांना एवढ्या कमी वयामध्ये कर्णाचा जन्म झाल्यानंतर आईला आपल्या मुलाबद्दल नॅचरली जिव्हाळा असणं साहजिक आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना आपल्या मुलाला सोडावं लागलं गंगे नदीमध्ये. तर अशा प्रकारच्या अडचणी भौतिक जीवनामध्ये येणं हे तर भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर भगवंतांची बिलकुल कृपा नाही म्हणायला पाहिजे. पण असं बिलकुल नाहीये. भगवंतांची कृपा ही अशा प्रकारे केली जाते, की सर्वात अगोदर त्या भक्ताच्या भक्तिमय जीवनासाठी काय चांगलंय हे भक्त विचार करतात. तर नारद मुनींना इथे पूर्ण विश्वास आहे. केवळ आत्ताच नाही, ज्यावेळेस ते आपल्याला त्यांच्या मागच्या जीवनातली गोष्ट सांगत आहेत. पण 5 वर्षांचे छोटे बालक असताना पण त्यांना भगवंतांच्या ह्या गुणावर पूर्ण विश्वास होता, की भगवंत हे नेहमी कसे भक्तानां शम अभीप्सितः, नेहमी भक्तांवर दया दाखवणारे आहेत भगवंत. आणि कशा प्रकारे दया दाखवतात ते? अनुग्रहम मन्यमानः. अनुग्रह म्हणजे भगवंतांची विशेष प्रकारची कृपा. आपली विशेष प्रकारची कृपा त्या भक्ताला प्रदान करून प्रतिष्ठम दिशाम उत्तरम, अशा प्रकारे नारद मुनींनी ही जी घटना घडली, जी की खूप दुःखद होती, दुर्दैवी होती, की त्यांचा एकमेव आश्रय असणाऱ्या त्यांच्या आईचं निधन झालं सर्पदंशाने. ही भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये केलेली एक विशेष कृपा नारद मुनींनी असं स्वीकारलं. आणि आपण काही श्लोकांमध्ये चर्चेमध्ये पाहू, की नारद मुनींनी असं का स्वीकारलं किंवा कशा प्रकारे भगवंतांची ती विशेष कृपा होती. केवळ नारद मुनींवर नाही, तर त्यांच्या आईसाठी पण ते आपण थोड्या वेळाने पाहू. कुणाला इथे तात्पर्य आणि अनुवाद वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मी वाचू? हां, तर कविता माताजी तुम्ही आत्ता वाचा. शिरीष प्रभू तुम्ही पुढच्या श्लोकाचा वाचा. ठीक ठीक. ठीक आहे? येस कविता माताजी. अं, मीही हा भगवंतांची. हा हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मी ही भगवंताची एक विशेष कृपा मानली, कारण ते नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण इच्छिणारे आहेत. असाच विचार करीत मी उत्तर दिशेने प्रस्थान केले. तात्पर्य: भगवंताचे निष्ठावान भक्त पदोपदी भगवंताच्या कल्याणप्रद मार्गदर्शनाचा अनुभव करतात. भौतिक दृष्टीने ज्याला विषम अथवा कठीण समजले जाते, त्याच्या भगवंताचा विशेष कृपेच्या रूपाने ते स्वीकार करतात. भौतिक समृद्धी एक प्रकारचा भौतिक ज्वर आहे आणि भगवंताच्या कृपेने या भौतिक ज्वराचे तापमान हळूहळू उतरते व त्या प्रमाणात आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्त केले जाते. भौतिक संसारात रमलेले लोक याचा चुकीचा अर्थ करतात. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. की जय. तर इथे आपण बघतो श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामधलं एक एक वाक्य या तात्पर्यामध्ये एका हिऱ्या मोत्याप्रमाणे मौल्यवान आहे. भागवतम आपल्याला सांगतं कशा प्रकारे भगवंतांचे जे निष्ठावान भक्त आहेत, त्यांचं जीवनामध्ये कितीही अवघड परिस्थिती आली, तरी ते अवघड परिस्थितीला कशा प्रकारे भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारतात. आणि या अवघड परिस्थितीमध्ये पण अशा प्रकारे ते स्वतःची चेतना ठेवतात, की भगवंतांचं नेहमी स्मरण राहील. आणि अशा प्रकारे भगवंतांचं नेहमी स्मरण राहिल्यामुळं ती जी अवघड परिस्थिती आहे, त्या अवघड परिस्थितीमध्ये पण आध्यात्मिक प्रगती करून ती अवघड परिस्थिती अंततः त्यांच्यासाठी भगवंतांचा आशीर्वाद म्हणून स्पष्ट होते. तर अशा प्रकारे आपण खूप सारे उदाहरणे याचे पाहतो. जसं ध्रुव महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की ध्रुव महाराजांचे वडील, काय नाव होतं महाराजांच्या वडिलांचं?
ध्रुव महाराजांच्या? हिरण्यकश्यप. उत्तानपाद. हिरण्यकशिपू हे प्रल्हाद महाराजांचे. तर ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपाद ज्यावेळेस 5 वर्षांचा बालक ध्रुव हा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी गेला, कारण त्याचा जो सावत्र भाऊ होता उत्तमच नाव होतं ध्रुव महाराजांच्या. तर उत्तम आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना ध्रुव हा छोटा बालक पण वडिलांच्या दुसऱ्या मांडीवर बसण्यासाठी गेला. आणि ज्यावेळेस ध्रुव या छोट्या बालकाच्या सावत्र आई, जिचं नाव होतं सुरुची, तर त्या सुरुचीनी ज्यावेळेस पाहिलं की हा मुलगा जो की आपल्या पोटी जन्म घेतलेला नाहीये, हा त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसत आहे, तिने जोरात हाताला धरून त्याला खाली खेचलं वडिलांच्या मांडीवरून. आणि ध्रुव महाराजांनी आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि वडील शांत होते, एक शब्दही बोलला नाही त्यांनी. आणि त्याच्यानंतर एवढंच नाही, तर ध्रुव महाराजांची जी सावत्र आई होती सुरुची, तिने ध्रुव महाराजांचा अपमान केला की तुला जर आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला अगोदर काय करावं लागेल? कोणती अट सांगितली त्यांनी सुरुचीने? प्रभूजी हे सांगितलं की माझ्या पोटी जन्म घेतला पाहिजे होता. घेतला पाहिजे होता नाही, घ्यावा लागेल जर घ्यावा तुला लागेल. वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर. तर ध्रुव महाराजांनी पुन्हा वडिलांकडे पाहिलं की त्यांची अपेक्षा होती की आपल्या आईच्या ह्या आपल्याबद्दल केलेल्या अपमानापासून वडील आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील, किंवा शेवटी आपल्या ह्या आईनी, सावत्र आईनी बोललेल्या कठोर वचनांपासून आपल्याला वाचवण्याकरिता वडील काहीतरी म्हणतील. पण वडील शांत होते. आणि ध्रुव महाराज जे की एक क्षत्रिय होते, त्यांच्यासाठी हा अपमान मृत्यूपेक्षाही जास्त वेदनादायी आणि क्लेशदायक होता. आणि असं सांगितलं जातं की ज्या प्रकारे एक साप हा खूप चिडतो आणि तो स्वतःचा राग अनावर आवरू शकत नाही जर कोणी त्याच्या शेपटीवर पाय दिला असेल, त्याचप्रमाणे ध्रुव महाराज हे एवढे छोटेसे बालक असून पण त्यांचा श्वास वर खाली होऊ लागला त्या अपमान झाल्यामुळे आणि त्यांच्या आईचे कठोर वचन सावत्र आईचे ऐकल्यामुळे. आणि रडत रडत हे छोटे 5 वर्षांचे बालक ध्रुव महाराज आपल्या आईकडे गेले, सुनीतीकडे. आणि सुनीतीची सर्वात पहिली जी रिॲक्शन होती की ध्रुव महाराजांना आपल्या सावत्र आईबद्दल चुकीचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजू नयेत आणि त्यांनी जे काही चुकीची गोष्ट घडली आहे ती मनामध्ये धरून ते विष मनामध्ये त्यांच्या राहू नये, हे त्यांच्या आईचा, सुनीतीचा पहिला प्रयत्न होता. आणि तिने ध्रुव महाराजांना सगळ्यात पहिली शिकवण दिली की हे ध्रुवा, तुझी जी आई म्हणत आहे सावत्र आई सुरुची, ते बरोबर आहे. पट्ट राणी म्हणून ती आवडते आणि मी आवडत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात चुकीचं नाहीये. आणि त्यानंतर सुनीतीने ध्रुव महाराजांना सांगितलं की काहीही झालं जीवनामध्ये तरी कुणाबद्दल पण ईर्ष्या करणारे किंवा चुकीचे विचार मनामध्ये ठेवू नकोस, तुझ्या सावत्र आईबद्दल पण नाही. तर सर्वात अगोदर सुनीतीने ध्रुव महाराजांना वाचवलं, कारण क्षत्रिय कुळामध्ये जन्म झालेला असताना अशा प्रकारे खूप मोठा अपमान केलेला असताना खूप हृदयाला लागणारे असे शब्द त्यांच्या सावत्राईकडून बोलले गेलेले असताना खूप स्वाभाविक होतं ध्रुव महाराजांच्या की ते चिडणं किंवा त्यांनी काहीतरी क्षत्रिय स्पिरिट मध्ये काहीतरी ऍक्शन घेणं. पण सुनीतीने सर्वात अगोदर त्यांचं हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर ज्यावेळेस ध्रुव महाराजांनी इच्छा व्यक्त केली की आई, मला असं राज्य प्राप्त करायचंय जे की माझे जे ग्रेट ग्रँडफादर पंजोबा आहे त्यांच्यापेक्षा पण मोठं. तर त्यावेळेस सुनीतीने सांगितलं ध्रुव महाराजांना की तू कृपया भगवंत विष्णूंची शरण घे. आणि मी असं ऐकलेलं आहे साधू संतांकडून की बरेच साधू संत अरण्यात राहण्यासाठी जातात भगवंत विष्णूंची पूर्ण प्रकारे समर्पण करण्यासाठी. आणि
केवळ एवढंच सांगितलं नाही भगवंतांचं समर्पण करण्यासाठी उपदेश, तर ध्रुव महाराजांच्या आईने सुनीतीने ध्रुव महाराजांना सांगितलं, की भगवंत, मी तर तुझ्यासाठी एक आई आहे आणि माझं तुझ्यासाठी निश्चित प्रेम आहे, जिव्हाळा आहे. पण माझ्यासारख्या लाखो, करोडो आईंचं प्रेम हे भगवंत प्रदान करू शकतात. एकाच आईचं काय, एवढं चांगल्या प्रकारे ते तुझी काळजी घेतील. त्याच्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करायची तुला, तर कृपया तू भगवंतांचा आश्रय घे वनामध्ये जाऊन. अशा प्रकारे आपल्या मुलाला इतक्या कठीण परिस्थितीमध्ये पण आणि अशा प्रकारे त्याचा अपमान झालेला असताना आणि खूप तो एजिटेट झालेला असताना ध्रुव महाराजांची आई सुनीती सुनीती हिने त्यांना चांगला उपदेश केला आणि त्यांच्या हृदयामध्ये कुठेच ते कल्मश किंवा विष पेरू दिलं गेलं नाही. त्यांच्या हृदयामध्ये राहू दिलं गेलं नाही, की मला प्रतिशोध घ्यायचा किंवा बदला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो, की 2 व्यक्तींच्या वागण्यातला फरक. एक व्यक्ती आहे ध्रुव महाराजांचे वडील, जे की आपल्या मुलावर अन्याय होत असताना आपली पत्नी आपल्या एका मुलाला खूप कठोर वचन बोलत असताना आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन महालातून काढलं जात असताना एक चकार शब्द पण महाराज उत्तानपात बोलले नाहीत. आणि कधी लॅमेंट करायला लागले, शोक कधी करायला लागले? ज्यावेळेस ध्रुव महाराज घर सोडून गेले होते. ज्यावेळेस वेळ अगोदरच गेलेली होती, ध्रुव महाराज घर सोडून गेले आणि त्यावेळेस उत्तानपाद विचार करायला लागले, की माझ्याकडून किती मोठा अपराध झाला, किती मोठी चूक झाली, की माझ्या ह्या 5 वर्षाच्या छोट्या मुलाला माझ्या समोर इतकं कठोर वचन बोलले गेले, माझ्या मांडीवर पण बसू दिलं नाही. खेचून खाली ओढलं गेलं, अपमान केला गेला आणि मी चकार शब्दही त्यावेळेस बोललो नाही आणि केवळ माझ्याच चुकीमुळं माझा हा मुलगा घर सोडून गेलेला आहे. तर आपण 2 व्यक्तींमधला फरक बघतो आणि हे जे ॲटिट्यूड आहे, हा जो विचार आहे उत्तानपाद महाराजांचा, तो निश्चितच चांगला आहे. का? कारण त्यांची जी चूक झाली, त्यामधून ह्या प्रायश्चित्तामुळे हृदयाचं थोडंसं शुद्धीकरण निश्चित होईल. पण जी चूक झाली ती झाली होती. ध्रुव महाराज घरातून गेले होते. त्याच प्रकारे आपण बघतो, की चित्रकेतू महाराजांची कथा येते 6व्या स्कंदामध्ये. चित्रकेतू महाराज हे खूप महान राजे असतात, पण त्यांच्या जीवनामध्ये एक दुःख असतं, की त्यांना संतती नसते. तर एकदा नारद मुनी आणि अंगिरा मुनी तिथून जात असताना चित्रकेतू महाराजांना त्यांच्या महालामध्ये भेटण्यासाठी काही काळ येतात आणि चित्रकेतू महाराज त्यांना प्रणाम अर्पण करतात आणि नारद मुनी, अंगिरा मुनी त्यांना सांगतात, की "तुला काय विचारायचं आम्हाला मागू शकतो, काय पाहिजे?" तर चित्रकेतू महाराज म्हणतात, की "माझ्या जीवनात सगळं काही आहे, केवळ आणि केवळ आम्हाला संतती नाहीये. तर तुम्ही कृपया जर तुमची इच्छा असेल तर संतती होऊ द्या." आणि नारद मुनी, अंगिरा मुनी आपला आशीर्वाद देतात, पण म्हणतात, की "संतती तर होईल, पण हा जो होणारं हे जे मूल आहे, ते आपल्या आनंदाचं कारण बनेल आणि आपल्या दुःखाचं पण कारण बनेल." तर चित्रकेतू महाराजांना असं वाटतं, की दुःखाचं कारण बनेल म्हणजे काय? बऱ्याचदा मुलं आई-वडिलांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. काही हरकत नाही, आपण सहन करू. पण असं होतं, की चित्रकेतू महाराजांना ज्या शेकडो राण्या असतात, त्याच्यापैकी एका राणीला जिला हे मूल झालं, बाकीच्या राण्यांना इन्सिक्युरिटी वाटायला लागते. असुरक्षितता, की आता ह्या राणीला मूल झालं म्हणजे ही राणी त्यांच्या आवडती बनणार. बाकीच्या राण्या आपल्याला चित्रकेतू महाराजांचं अटेन्शन भेटणार नाही. तर बाकीच्या राण्या मिळून ह्या छोट्या बालकाला विष देतात आणि एवढ्या वर्षांच्या तपस्येनंतर, प्रार्थनेनंतर झालेलं हे बाळ मृत्यू पावतं. त्याच्या सावत्राईंकडून विष दिल्या गेल्याने. तर त्यावेळेस चित्रकेतू महाराजांची जी पत्नी आहे, तिचं नाव आहे कृतद्युती. तर ती कृतद्युती भगवंतांच्या ही गोष्ट होऊ देण्यावर आक्षेप घेते आणि भगवंतांवर आरोप करू लागते, की तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत तर आहात, पण एखाद्या छोट्या न न कळत्या लहान बालकासारखं ह्या सृष्टीची व्यवस्था चालवत आहात. कशामुळे असं का वाटलं? चित्रकेतू महाराजांची पत्नी कृतद्युतीला त्या म्हणतात, की "भगवंत तुमच्याच कृपेने आम्हाला पुत्र प्राप्त झाला
आणि तुमच्याच इच्छेने आईमध्ये आणि छोट्या बालकामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात आणि स्नेहबंध निर्माण होतात. आणि अशा प्रकारे स्नेहबंध हे निर्माण झाल्यानंतर तुम्ही अशी गोष्ट होऊ दिली, की आधी स्नेहबंध निर्माण होऊ द्या आणि नंतर त्या छोट्या बाळाचा मृत्यू होऊ द्या. आणि आता माझ्यासाठी ते किती जास्त अवघड आहे, आई म्हणून स्वीकारणं. अशा प्रकारे कृतद्युती ही शोक करू लागते. पण ह्याच कृतद्युतीचे जे हसबंड, जे पती आहेत, चित्रकेतू महाराज, त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो, की विद्याधर शरीरामध्ये त्यांचा जन्म असताना कशा प्रकारे सुंदर अप्सरांसोबत ते विमानामध्ये प्रवास करताना एकदा पार्वती मातेची थोडीशी गैरसमज झाला चित्रकेतू महाराजांबद्दल, की चित्रकेतू महाराजांनी शिवजींची स्तुती केलेली, पण पार्वती मातेला तो अपमान वाटला शिवजींबद्दल आणि त्या गैरसमजातून त्यांनी चित्रकेतू महाराजांना शाप दिला, की तुम्ही पुढच्या जन्मामध्ये असुर बनाल. तर एवढं गैरसमजातून शाप मिळालेला असताना आणि स्वतः सोबत भक्तीची शक्ती असताना पण चित्रकेतू महाराजांनी थोडा पण त्याला विरोध केलेला नाही. तर तो शाप हा कृतज्ञतेने स्वीकारला. केवळ ही प्रार्थना करून, की "हे माते, मला शाप मिळायला हरकत नाही. कृपया मला एवढा आशीर्वाद द्या, की मी असुर योनीमध्ये जन्म घेऊन पण भगवंतांचं विस्मरण मला कधीही कशाप्रकारे होऊ नये." तर अशा प्रकारे आपण बघतो, की भगवंतांचे जे महान भक्त आहेत, मग ते कुंती महाराणी असू, चित्रकेतू महाराज असू, आपल्या जीवनामध्ये येणारी कठीण परिस्थिती पण भक्त हे नेहमी भगवंतांचा त्याच्यामध्ये हात बघतात आणि भगवंतांना मला ह्या कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे भक्तीमध्ये पुढे न्यायचं आहे, कशाप्रकारे भक्तीमध्ये दृढ करायचं आहे, ह्या गोष्टीवर त्यांचा नेहमी जास्तीत जास्त करून हा जोर असतो किंवा त्याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित असतं. आपण दुसरं उदाहरण पाहतो परीक्षित महाराजांचं, की पांडवांचे आणि अर्जुनांचे नातू परीक्षित महाराज एवढे धर्माचं पालन करणारे महान राजा, एका क्षणासाठी त्यांच्या जजमेंटमध्ये थोडीशी चूक झाली. त्यांना खूप तहानलेलं असताना, व्याकुळ असताना शमीक ऋषींनी व्यवस्थितपणे त्यांचा आदर सत्कार करून त्यांना आश्रमामध्ये घेऊ शकले नाहीत. ना तर त्यांना पाणी विचारलं गेलं पिण्यासाठी. त्याच्यामुळे परीक्षित महाराजांनी थोड्या क्षणाची चूक, एक मेलेला साप शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये सोडलं, गळ्यामध्ये टाकला. पण त्या छोट्याशा गोष्टीचा खूप राग मानून शमीक ऋषींचा जो छोटा मुलगा होता, शुंगी, त्यांनी परीक्षित महाराजांना, जे की पूर्ण सार्वभौम राजा होते पूर्ण जगाचे, त्यांना शाप दिला आणि अशा प्रकारे धर्माचं पालन होत असलेल्या एका राज्यामध्येच त्यांनी राजा नष्ट केला आणि एवढ्या सगळ्या लोकांना, राज्यातल्या प्रजांना पोरकं केलं. तर परीक्षित महाराजांनी कधी हा विचार नाही केला, की भक्तीमध्ये मी पण खूप उच्च स्तरावर आहे, तर मे बी मी हा शाप काउंटरॅक्ट करण्याचा किंवा याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करायचा का? कारण नाहीतरी हा शाप एका छोट्या मुलाने दिलाय आणि चुकीच्या कारणासाठी दिलाय, की एवढी मोठी चूक नव्हती माझी, मृत्यूदंड देण्याइतपत. पण परीक्षित महाराजांनी असा विचार नाही केला. त्यांनी विचार केला, की हा मुलाने दिलेला शाप नाहीये, तर भगवंतांचा माझ्यासाठी संदेश आहे, की भौतिक जीवनातल्या जिम्मेदाऱ्या पार करणं खूप झालं. आता तू लगेच 7 दिवसामध्ये मृत्यू येतोय, तर माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे लाग. अशा प्रकारे आपण बघतो, की भगवंतांच्या कृपेच्या रूपामध्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये येणारे खूप अडचणीच्या गोष्टी, कठीण परिस्थितीला जर भगवंतांच्या कृपेच्या रूपामध्ये स्वीकारलं, तर एक फायदा निश्चित होईल, की सगळ्यात अगोदर त्या गोष्टीबद्दलचा जो शोक आहे, तो कोणतीही गोष्ट गेल्याचा किंवा कोणतीही गोष्ट प्राप्त न झाल्याचा जो शोक आहे, तो आपल्याला राहणार नाही. दुसरी गोष्ट, की भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये काय दिलेलं आहे, त्या गोष्टीला आपण कृतज्ञतेने पाहायचं शिकू. जर आपण अवघड परिस्थितीमध्ये पण कृतज्ञ राहिलो, तर असं सांगितलं जातं इंग्लिशमध्ये एक एक म्हण आहे, "अ ग्रेटफुल हार्ट इज अ हॅपी हार्ट." म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं हृदय कृतज्ञ नसेल, तर भगवंतांनी त्यांना पूर्ण जगामधले सगळे ऐश्वर्य जरी दिले, तरी तो व्यक्ती कधीच सुखी राहू शकणार नाही. तर अशा प्रकारे
भगवंतांची कृपा म्हणून भक्त स्वीकार करतात. त्यांच्या जीवनातल्या कोणत्याही कठीण मधल्या कठीण परिस्थिती या भगवंतांची कृपाच्या रूपामध्ये स्मरण करतात. आणि याबद्दल एक खूप सुंदर श्लोक आहे जो भागवतामध्ये येतो. श्री भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच, तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. हा श्लोक खूप सुंदर आहे. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच, श्री भगवान वाचा यस्याहम् अनुगृह्णामि यस्याहमनुगृह्णामि हरिष्ये तद् धनं शनैः हरिष्ये तदधनं क्षणं ततो धनं त्यजत्यंस्य ततो धनं त्यजत्यस्य स्वजना दुःखदुःखितं. स्वजना दुःखदुःखितं. तर अशा भक्तांसाठी जे भगवंतांची समर्पित आहेत, पण कोणत्या भौतिक आसक्तीमुळे ते आध्यात्मिक आध्यात्मिक भक्तीमध्ये आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यापासून कुठेतरी अडकत आहेत भौतिक आसक्तीमुळे. अशा ठिकाणी भगवंत काय करतात, की भौतिक आसक्तीचा जो दोर आहे तो भगवंत कट करून टाकतात. जसं आपण बघतो, की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये पण ज्यावेळेस तो कोंढाणा किल्ला, सिंहगड, ज्यावेळेस तानाजी मालुसरे ते माळव्यांसोबत लढण्यासाठी गेले, त्या गडावरून परत येण्याचा मार्ग राहू नये म्हणून त्यांनी दोरखंड कट करून टाकले. तशा प्रकारे भगवंत पण आजचा भक्त जो की खूप छान आहे, समर्पित आहे, पण कुठेतरी भौतिक आसक्तीमुळे तो अडकून बसलेला आहे. भगवंतांना पूर्णपणे समर्पित करू शकत नाही आपलं जीवन. भगवंत तो भौतिक आसक्तीचा दोरखंड काढून टाकतात. जेणेकरून काय होईल, की त्या खोट्या दोरखंडामुळे त्या व्यक्तीच्या आजूबाजूला जे भौतिक संगत आहे त्याची, मग ते भौतिकवादी मित्र असू दे त्यांचे, किंवा भौतिकवादी प्रियजन, रिलेटिव्ह असू द्या, नातेवाईक, किंवा आप्तेष्ट पण असू द्या, जे की भौतिक कारणांसाठी जर त्या व्यक्तीला पुढे पुढे करत असतील, आसक्त असतील, तर अशा अभक्त भौतिकवादी लोकांच्या संगतीपासून हा व्यक्ती दूर केला जाईल. का? कारण त्यांची संपत्ती, भौतिक आसक्तीचा मेन दोरखंड संपत्ती कट केलेली भगवंतांकडून, तर त्याचे आप्तेष्ट निश्चितच त्याला दूर करायला लागतील. आणि अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला भगवंतांच्या, केवळ भगवंत आणि भगवंतांचा आश्रय घेण्यापासून दुसरा कोणताही आश्रय राहणार नाही. आणि इथे आपण ध्रुव महाराजांच्या आईनी त्यांना सांगितलेली जी गोष्ट होती ती लक्षात आणूया. कोणता मुद्दा सांगितलेला ध्रुव महाराजांच्या आईनी त्यांना भगवंतांबद्दल? कसं आहे भगवंताची कृपा याने प्रार्थना करायला सांगितली, त्यांच्या शरणी जायला सांगितले. ते तर सुरुवातीला सांगितलं, पण जाण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की भगवंत ज्या प्रकारे काळजी घेतील, ज्या प्रकारे प्रेमाने तुझी काळजी घेतील, ते प्रेम आणि ती काळजी ही हजारो लाखो आईंच्या पण प्रेमाच्या बरोबरीची आहे, किंवा त्याच्यापेक्षा चांगली आहे अजून. त्याच्यामुळे तू असं समजू नको की तू आता जंगलामध्ये जाशील तर तुझ्या आईला मिस करशील तिथे, किंवा तुझ्या आईची आठवण येईल. भगवंत तुझी स्वतः काळजी घेतील आणि ते तुला एका क्षणासाठी पण एकटं किंवा आईपासून दूर वाटू देणार नाहीत. त्याच प्रकारे आपण बघतो की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला भौतिक नात्यातल्या प्रियजन ज्या वेळेस दूर होतात, केवळ आणि केवळ भगवंतांच्याच आश्रयाचा एक उपाय राहतो. आणि अशा स्थितीमध्ये भक्त हा पूर्ण समर्पणाने भगवंतांच्या शरण जातो आणि भगवंतांसाठी म्हणा किंवा भगवंतांच्या भक्तासाठी म्हणा, सर्व शाश्वतरित्या हे सर्वश्रेष्ठ गती कोणती आहे भगवंतांच्या भक्तासाठी? ही गती आहे का की करोडपती बना, लखोपती बना आणि ह्या जगात राहा? सर्वश्रेष्ठ गती कोणती आहे भगवंतांच्या भक्तासाठी? येस, समर्पण. समर्पण आणि नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये राहणे, शाश्वत जीवनामध्ये, ना की या भौतिक जगामध्ये अडकून पडणे. तर अशा प्रकारे कधी जर कोणता व्यक्ती कुठे अडकून पडला, तर ज्याप्रमाणे बुद्धिबळ खेळणारा एखादा खेळाडू
बुद्धिबळातले जे वेगवेगळे प्यादे म्हणा, वेगवेगळे जे असतात, त्यांना वेगवेगळ्या घरामध्ये ठेवतो, तो बुद्धिबळाचा डाव पुढे खेळण्यासाठी. त्याच प्रकारे भगवंत पण त्यांच्या अशा अडकलेल्या भक्ताला त्यांच्या अडकलेल्या जीवनातून दूर करण्यासाठी कधी-कधी विशेष प्रकारे कृपा करतात. आणि या विशेष कृपेला जर आपण भक्ती चक्षुंनी पाहिलं नाही, तर व्यक्तीचा गैरसमज होऊ शकतो. पण भक्त कशा दृष्टीने पाहतात, हे आपण इथे नारद मुनींच्या उदाहरणामधून पाहत आहोत. तर नारद मुनींनी हे जे भगवंतांचं जे विशेष कृपा आहे, की त्यांची एकुलते एक आश्रय असलेली आई, जी सर्पदंशाने गेली, ती भगवंतांची विशेष कृपा म्हणून स्वीकार केली. का विशेष कृपा म्हणून स्वीकार केली? कारण असा विचार करा तुम्ही, की जर त्यांची आई गेल्या नसत्या त्या तर काय झालं असतं? नारद मुनींचं एकुलतं एक छोटंसं बाळ असल्यामुळे आणि आईमधले स्नेहबंध अजून वाढले असते आणि नारद मुनींनी जशा प्रकारे त्यांच्या आईच्या निधनानंतर पूर्ण प्रकारे स्वतःला भगवत भक्तीमध्ये झोकून दिलं, ते नारद मुनी करू शकले नसते. एवढंच नाही, तर त्यांच्या आईसाठी पण ह्या छोट्याशा बालकाशी जी आसक्ती आहे, जो जिव्हाळा आहे, तो त्यांना पण पूर्णपणे भगवंतांना समर्पण होण्यापासून ह्या गोष्टींनी अडचण आली असती ह्या आसक्तीने. ना तर नारद मुनी आपलं जीवन पूर्ण भगवंतांना समर्पित करू शकले असते, ना त्यांच्या आईला आध्यात्मिक प्रगतीचा फायदा झाला असता एवढा श्रेष्ठ भक्त हा आपल्या पोटी जन्मल्यामुळे. अशा प्रकारे भगवंतांनी दोघांच्याही हिताचा विचार केला आणि त्या आईचं निधन झालं आणि नारद मुनींना पण ते दुःख सहन करण्यासाठी भगवंतांच्या कृपेने शक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे आपण बघतो, की आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण मधली कठीण परिस्थिती काही नाही कधी येऊ, आपण त्या परिस्थितीमध्ये नेहमी एक विचार करायला पाहिजे, की भगवंतांना त्यांच्या भक्तीमध्ये आपण अजून समर्पित होण्यासाठी, भगवंतांना प्रसन्न होण्यासाठी माझं काय कार्य असलं पाहिजे. ते कार्य ही आपल्या पुढचं काय करायचंय हे ठरवण्यासाठी दिशादर्शक असलं पाहिजे, की भगवंतांना आपल्या कोणत्या कृतीने आपल्याला प्रसन्न करता येईल. आणि असं शास्त्रांमध्ये आपल्या वेगवेगळ्या आचार्यांच्या टिप्पणीमधून आपण बघतो, की नारद मुनींच्या जीवनामध्ये हा प्रसंग ज्यावेळेस आला आणि अशा प्रकारे त्यांनी भगवंतांची विशेष कृपा म्हणून तो प्रसंग स्वीकारला. भगवंतांना आपलं पूर्ण जीवन त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी नारद मुनींना इतकी प्रेरणा प्राप्त झाली, की त्यांची आई गेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पण नारद मुनी तिथे थांबले नाहीत. कारण भगवंतांच्या सेवेची जी ओढ आहे, ती त्यांना ओढून घेतलं त्यांना. तर तुम्ही कृपया असं समजू नका, की भक्त हे निष्ठुर आहेत का? असं अजिबात नाहीये. जरूर भक्त हे पण सर्वात जास्त प्रेमळ आहेत. पण भगवंतांच्या सेवेमध्ये ज्यावेळेस एखादा जीव ओढला जातो, ती जी ओढ आहे, या भौतिक कोणत्याही जिम्मेदाऱ्यांनी किंवा भौतिक जगातल्या कोणत्याही कार्यांनी ती ओढ थांबल्या जाऊ शकत नाही. जसं आपण बघतो, आपण ध्रुव महाराजांची कथा थोड्या वेळापूर्वी पाहिली. ध्रुव महाराज ज्यावेळेस जंगलामध्ये गेले आणि त्यांच्या वडिलांना खूप दुःख झालं, की आपण व्यवस्थित आपल्या मुलाला त्याचं रक्षण केलं नाही, त्याच्या आईच्या कठोर वचनांपासून आणि त्या अपमानामुळे हा मुलगा घर सोडून गेलेला आहे. तर त्यांचं हृदय एवढं परिवर्तन झालं, की ध्रुव महाराज आल्यानंतर उत्तानपाद महाराजांनी खूप छान प्रकारे त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना राजसिंहासनावर बसवलं. स्वतः रिटायर्ड झाले आणि ध्रुव महाराजांचं लग्न होण्याच्या अगोदर म्हणजे स्वतःचं वरपिता म्हणून जिम्मेदारी पूर्ण करण्याच्या अगोदर उत्तानपाद महाराजांनी ह्या जगामधून संन्यास घेऊन भगवंत कृष्णांना पूर्ण प्रकारे त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्याच प्रकारे भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये आपण उदाहरण पाहतो प्रचेताज यांचं, जे की 100 भाऊ महाराज प्राचिनी बरी यांची मुलं असतात. ते भगवंतांची भक्ती करण्याकरता जातात, एकत्र भक्ती करण्याकरता आणि खूप छान प्रकारे तीव्रतेने भक्ती करतात. परंतु त्यांचे जे वडील असतात, जे की भौतिक कार्यांमध्ये खूप गुंतलेले असतात, खूप आसक्त असतात. प्रचेताज हे परत येण्याच्या अगोदर नारद मुनींच्या कृपेमुळे हे वडील जे असतात प्राचिनी बरी महाराज, ते पूर्ण राज्य प्रचेतांसाठी ठेवून स्वतः समर्पण करतात. आपलं जीवन पूर्ण प्रकारे समर्पित करतात, केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये. तर अशा प्रकारे आपण बघतो,
की कोणती महाराणी असो, चित्रकेतू महाराजांचं उदाहरण असो, परीक्षित महाराजांचं उदाहरण असो, किंवा प्राचीन बरी महाराजांचं उदाहरण असो, आपण ह्या भक्तांच्या जीवनातून पाहतो की जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली, कशा प्रकारे त्या परिस्थितीचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपलं कार्य कसं असलं पाहिजे, त्या कठीण परिस्थितीमध्ये पण आपण भगवंतांना आध्यात्मिक जीवनामध्ये कशी प्रगती करू शकू. आणि भगवंतांच्या आनंदासाठी मी आता काय केलं पाहिजे, जेणेकरून जे काही कठीण परिस्थिती असो, माझं रिस्पॉन्स असा असला पाहिजे, भगवंत कृष्णांना आनंद व्हावा, अशा प्रकारचा माझा रिस्पॉन्स असला पाहिजे. आणि अजून एक ह्या कठीण परिस्थितीचा आपण ज्याच्यावर आता चर्चा केली, त्याचा एक उद्देश असतो भगवंतांचा, की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून हलवण्यासाठी. कधी-कधी एखादा व्यक्ती समजा खूप थकलेला आहे, ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा आहे आणि त्याला डुलकी लागत आहे. तर आपल्याला माहिती धोका आहे, की तो ट्रेनच्या दरवाजामध्ये उभा आहे. त्याला जर डुलकी लागली तर हा व्यक्ती पडून ॲक्सिडेंट होऊ शकतो, जीव पण जाऊ शकतो. म्हणून आपण कधी-कधी त्याला थोडंसं जोरात हलवतो आणि म्हणतो, "बाबा बसायचं तर आतमध्ये बस, इथे थांबू नको." तर ते हलवणं किंवा त्याला झोपेतून झोप न लागू देता उठवणं म्हणजे कदाचित त्या व्यक्तीला थोडं इरिटेटिंग वाटू शकतं. पण आपल्याला माहिती आहे, की त्या व्यक्तीचा जीव वाचण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे हे कठीण ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात, भगवंतांचा उद्देश हाच असतो, की आपल्याला त्या डुलकी लागणाऱ्या अवस्थेतून उठवणं आणि भगवत भक्तीमध्ये आपल्याला जास्त प्रेरित करणं किंवा भगवत भक्तीत आपलं प्रगती व्हावी यासाठी पुश करणं, यासाठी प्रेरणा देणं, केवळ आणि केवळ हाच भगवंतांचा उद्देश असतो. आणि त्याच प्रकारे आपण श्रील प्रभुपादांच्या पण जीवनामध्ये बघतो, की श्रील प्रभुपाद संन्यास धर्म स्वीकार संन्यास ग्रहण करण्याच्या अगोदर आपल्या गृहस्थ जीवनामध्ये असताना प्रभुपादांचा खूप छान बिझनेस होता फार्मसीचा, प्रयागराज फार्मसी म्हणून. आणि ह्या बिझनेसमध्ये भगवंतांच्या विशेष कृपेने एकदा प्रभुपादांचं वय 50 पार झाल्यानंतर कितीही प्रभुपादांनी प्रयत्न केला वेगवेगळा, तरी त्यांच्या बिझनेसमध्ये प्रयत्न करून पण खूप मोठं नुकसान भोगावं लागलं. आणि प्रभुपादांनी एकदा नाही, दोनदा नाही, 6 वेळेस वेगवेगळे बिझनेस, वेगवेगळे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला, भांडवल एकत्र करून. प्रत्येक वेळेस भगवंतांनी ती गोष्ट रोखून धरली. शेवटी प्रभुपादांनी हे ओळखलं, की यस्याहम अनुगृह्णामि हरिष्येति धनम शनये. हरिष्येतच धनम शनये, की भगवंत कृष्ण हे मला इशारा करत आहेत, की कोणतीच गोष्ट ज्यावेळेस काम करत नाहीये, त्यावेळेस काय करत आहेत भगवंत, बाकीचे सगळे दोरखंड काय करत आहेत? कट करत आहेत. आणि कशामुळे कट करत आहेत? जेणेकरून तो भक्त काय करेल? केवळ आणि भक्ती केवळ भक्ती कर फक्त भक्ती नाही, केवळ भक्ती नाही करणार, तर केवळ आणि केवळ भगवंतांचाच आश्रय घेईल. तीव्रतेने भक्ती करेल, साधीसुधीने. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी समजून घेतलं, की प्रत्येक बिझनेस व्हेंचर हे कुठेतरी अडकत आहे, फेल होत आहे. याचा अर्थ भगवंतांची काय इच्छा आहे. आणि त्याच प्रकारे आपण एक अजून कथा पाहू आणि कदाचित या कॉन्टेक्स्टमध्ये, या श्लोकांमध्ये आज इथे कन्क्लूड करू, की श्रील प्रभुपाद असताना त्यांचे एक शिष्य होते आणि ह्या शिष्य ह्यांचा जन्म मुस्लिम कुटुंबामध्ये झालेला. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, की हरे कृष्ण आंदोलनामध्ये एक भक्त आहेत, पण त्यांचा जन्म मुस्लिम परिवारामध्ये झालेला आहे आणि त्यांनी सेवेमध्ये खूप रस होता आणि प्रभुपादांकडून त्यांनी आपलं जीवन समर्पित करून त्यांच्याकडून दीक्षा घेतली. आणि त्या व्यक्तींचं नाव होतं, जे भौतिक नाव होतं ते दोषा. आणि प्रभुपादांनी त्यांना ज्यावेळेस दीक्षा दिली, त्यावेळेस प्रभुपादांनी त्यांचं नामकरण केलं रामरंजन प्रभू. तर रामरंजन प्रभू हे खूप प्रभुपादांशी डिव्होटेड आणि रोज 16 माळा जप करायचे इनिशिएशन भेटल्यानंतर, दीक्षा भेटल्यानंतर. पण त्यांच्या समाजातले जे लोक होते, ते पण त्यांच्यावर खुश नव्हते, की तुम्ही आपल्या समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्या समाजाप्रमाणे प्रार्थना करायचं सोडून हे तुम्ही हरे कृष्ण महामंत्र काय करत आहात किंवा हरे कृष्ण मंदिरामध्ये का जातात? आपण जायला नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे खूप सारं घरच्यांकडून पण अपोजिशन होतं.
पण तरी कशी प्रयत्न करून आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे त्या रामरंजन प्रभूंनी सुरू ठेवलं. तर नंतर अशी गोष्ट झाली की 1 वर्ष पार पडल्यानंतर कोणत्या एका कारणाने त्यांचा मृत्यू झाला. एक्झॅक्ट कारण लक्षात नाही, मला ते वाचावं लागेल की कोणत्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला रामरंजन प्रभूंचा. त्यावेळेस सर्व मंदिरातले जे भक्त होते, जे की त्यांना ओळखत होते रामरंजन प्रभूंना, त्यावेळेस ते खूप द्विधा मनस्थितीत अडकले, की अरे, हे असं कसं काय झालं? इतके छान भक्त होते. प्रभुपादांना एवढ्या छान प्रकारे त्यांनी जीवन समर्पित केलेलं आणि दीक्षा झाल्यानंतर 1 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर असं का झालं? तर त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी त्या मंदिरातल्या भक्तांसाठी एक पत्र लिहिलं आणि ह्या रामरंजन प्रभूंच्या पत्नीसाठी, ज्यांचे की पती जस्ट गेले होते, त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलं, सुंदर पत्र लिहिलं. तर मंदिरातल्या भक्तांसाठी जे पत्र लिहिलं प्रभुपादांनी, त्याच्यात प्रभुपादांनी लिहिलेलं, की भगवंत कृष्ण कशाप्रकारे मी जो बुद्धिबळाचं उदाहरण दिलं थोड्या वेळापूर्वी, कशाप्रकारे एखाद्या बुद्धिबळपटूप्रमाणे भक्ताला एका बॉक्समधून दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवतात. कारण त्यांना माहिती असतं, या भक्ताच्या प्रगतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणता कॉन्टेक्स्ट, कोणतं सर्कमस्टन्सेस, कोणत्या आजूबाजूची परिस्थिती त्यांच्यासाठी चांगली आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात, की कृष्णाने काय केलं, की रामरंजन प्रभूंना जिथे की घरून पण विरोध होता, समाजातून विरोध होता, आध्यात्मिक जीवन पालन करण्यासाठी, हरे कृष्ण महामंत्र जपण्यासाठी भगवंत कृष्णांनी ह्या जीवनातल्या अशा कठीण परिस्थितीतून उचललं, जिथं की त्यांच्यासाठी भक्तीचं पालन करणं खूप अवघड होतं. पण निश्चितच भगवंतांच्या कृपेने त्यांना पुढचा जन्म असा प्राप्त होईल. प्रभुपाद म्हणाले, की जिथे जन्मल्यानंतर डोळ्या उघडल्यापासून त्यांना आपले आई-वडील तिलक लावलेले दिसतील आणि वैष्णव कुटुंबामध्ये त्यांचा जन्म होऊन त्यांना भक्तीचं पालन करण्यासाठी खूप सोपं जाईल. तर हे प्रभुपादांनी सांगितलं डिटेल्स त्यांच्या भक्तांसाठी, डिव्होटींसाठी, त्या मंदिरातल्या भक्तांसाठी. आणि ह्या रामरंजन प्रभूंच्या पत्नीला प्रभुपादांनी जे पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये सर्वात अगोदर त्यांनी जीव कशाप्रकारे शाश्वत आहे, शरीर कशाप्रकारे नश्वर आहे, हे सांगितलं आणि प्रत्येक व्यक्ती, जन्मलेल्या व्यक्तीसाठी मृत्यू कसा होणारच आहे हे सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी हे पण सांगितलं, पण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणून ही संस्था, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत आणि जर आम्ही तुमच्यासाठी काही मदतीसाठी काही करू शकलो, तर कृपया आम्हाला सांगा. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पत्नीजवळ 2 ऑप्शन्स होते घेण्यासाठी. एक, की हरे कृष्ण आंदोलनाशी काही संबंध ठेवायचा नाही. आपले पती जे करत होते, ते पण आपल्याला मान्य नव्हतं काही. तर आणि आपण आपल्या जे स्वतःचा जो फेथ आहे, जो कोणता विश्वास आहे, त्या प्रकारे आपण आध्यात्मिक जीवन जेवढं जमतं तेवढं करू, बाकीचं सोडून देऊ. दुसरा त्यांच्याजवळ ऑप्शन होतं, की मला माझ्या पूर्ण घरच्यांनी, नातेवाईकांनी स्वीकारलं नाही तरी चालेल, पण माझ्या पतीने ज्याच्यासाठी आपलं जीवन वेचलं, त्या भगवंत भक्तीसाठी आणि मला अवघड काळामध्ये हे संस्थेचे जे आचार्य आहेत, संस्थापक आचार्य, ते मदत करण्यासाठी तयार आहेत. तर मी भगवंत कृष्णाचा आश्रय घेण्यासाठी उत्तम परिस्थिती आहे. अशा प्रकारे त्या माताजींनी आपल्या 2 मुलांसोबत भगवंतांचे जे कृष्ण भक्त आहेत, त्यांच्या कम्युनिटीमध्ये राहायला आल्या आणि भगवंतांच्या भक्तांनी त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही, आई आणि त्या 2 मुलांना. आणि अशा प्रकारे त्या 16 माळा करू लागल्या. तर आपण बघू, रामरंजन प्रभू हयातीत असताना त्यांच्या बायकोने कधी हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामध्ये विशेष रुची घेतली नाही. पण भगवंतांच्या एका कृतीने, जिथे की रामरंजन प्रभूंना खूप कठीण परिस्थितीमधून भगवंतांनी आध्यात्मिक जीवन पालन करण्यासाठी सोयीस्कर स्थितीमध्ये जन्म मिळवून दिला. आणि एवढंच नाही, केवळ त्यांचंच भलं झालं नाही, तर त्यांची पत्नी आणि मुलं, जे की अगोदर त्यांच्या हयातीमध्ये जास्त विशेष रस घेत नव्हते कृष्ण भावना आंदोलनात, ते पण छान प्रकारे भक्ती करू लागले. तर अशा प्रकारे भगवंतांचा जो हात आहे, तो ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण थोडीशी इकडे-तिकडे गोष्ट झाली, आपला जो विश्वास आहे भगवंतांचा, तो डगमगू शकतो. आणि नवीन माणसांना हे सांगणं शक्य नाही, कारण आपण जर नवीन लोकांना सांगितलं, तर ते घाबरून जातील, की "अरे, हे भगवंत काय आपल्याला पण असे दोरखंड कापतील का?" आंडू-पांडू साध्या कोणत्याही व्यक्ती, ज्याची की भगवत भक्तीमध्ये मॅच्युरिटी नाहीये, स्तर नाहीये, त्याला भगवंत कधीही अशा प्रकारे ओढणार नाहीत.
ज्याचं जीवन खूप समर्पित आहे, पण त्या समर्पित भक्ताच्या जीवनामध्ये काही आसक्तीज आहेत, काही जिव्हाळे आहेत, जेणेकरून तो भगवंतांची पूर्णपणे समर्पित सेवा करू शकत नाही. अशा भक्तांच्या जीवनामध्ये भगवंत विशेष कृपा प्रदान करतात. आणि आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिले आज. भागवतामधून काही उदाहरणं पाहिले. श्रील प्रभुपादांच्या जीवनामधून उदाहरण पाहिलं, की जर आपण भगवंतांची कृपा समजून हे जर अवघड परिस्थितीमध्ये भगवंतांचा आश्रय नाही सोडला, तर जरूर आपल्यासाठी आध्यात्मिक यश हे निश्चित आहे. तर आपण आज एकच श्लोक घेऊ शकलो, पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि श्रीमद भागवतम खूप छान प्रकारे आपल्याला इथे समजून सांगत आहे, की एक अजून स्टेटमेंट आपण इथे पाहू. प्रभुपादजी काय लिहितात भागवताच्या तात्पर्यामध्ये, की ही जी कधी-कधी आसक्ती आहे भौतिक समृद्धीबद्दलची, ती एका तापाप्रमाणे, ताप म्हणजे आपल्याला फीव्हर ताप असल्यानंतर समजा तसं होऊ नये, पण कोणत्या भक्ताला समजा मला 102, 103 ताप आहे आणि दुसऱ्या भक्ताला 101 ताप आहे आणि ते जर भक्त मला म्हणाले, की "प्रभुजी तुमचा ताप माझ्यापेक्षा जास्त आहे. माझा ताप खरं तर जास्त पाहिजे. म्हणून मला अजून टेम्परेचर वाढू द्या." तर लोकं काय म्हणतील, की "अरे प्रभुजी आपण काय वेडे झालात का? काही पण म्हणत आहात, की ताप ही चांगली गोष्ट आहे का?" नाहीये चांगली गोष्ट. तर त्याच प्रकारे एका अशा भक्ताच्या जीवनामध्ये जिथे की भगवंतांप्रती खूप समर्पित आहेत, पण थोड्या कोणत्या भौतिक आसक्तीमुळं भगवंतांकडे ते लगेच भक्त येऊ शकत नाहीयेत. तर भगवंत काय करतात, की हा जो ताप आहे भौतिक ऐश्वर्याचा, समृद्धीचा, ज्याच्यामुळे आपण भौतिक जगाला आसक्त होतो जास्तीत जास्त, तो ताप कमी करतात. तो ज्वर कमी करतात. जेणेकरून आपल्याला काय चालू आहे, काय नाही हे कळायला लागतं. खूप जास्त ताप डोक्यात गेल्यानंतर माणूस काय करतो? काही पण बडबड करायला लागतो, व्यर्थ बडबड करायला लागतो. त्याच प्रकारे भौतिक समृद्धी कधी-कधी माणसाच्या डोक्यामध्ये जाते आणि स्वतःला तो भगवंतांपेक्षा महान समजवायला लागतो. तर अशा व्यक्तीचा भौतिक ज्वर कमी करण्यासाठी भगवंत आपली विशेष कृपा प्रदान करतात, जेणेकरून तो ताप कमी झाल्यानंतर तो भक्त भगवंत कोण आहेत, हे जग कसं चालतं, हे व्यवस्थित ओळखू शकेल आणि स्वतःला भगवंतांप्रती अजून समर्पित करू शकेल. तर याच बरोबर आपण आजची चर्चा इथे कन्क्लूड करू. कुणाचा काही प्रश्न, काही टीका टिप्पणी आहे? हरे कृष्ण. प्रभूजी मला एक शेअर करायचं होतं. शिरीष तारे बोलतो. येस, येस शिरीष प्रभूजी. भागवतम, श्रीमद भागवतम मध्ये का कुठल्या एका पार्ट मध्ये मी बुद्धान वाचलाय की काही काही भक्त असं मुद्दामून जे 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 भक्त झालेत, मोठे भक्त झाले, त्यांनी असंच हे केलं की आम्हाला या पृथ्वी तलावरती यायचं आहे कारण इथे खूप दुःख आहे दुःख आहे, खरी गोष्ट. आणि त्या दुःखामुळे आम्ही जास्तीत जास्त भक्ती करू, भगवंताची सेवा करू आणि त्याच्यामध्ये आम्ही जास्त एनग्रॉस होऊ. त्यामुळे आम्हाला इथं या पृथ्वी तलावरती यायचं आहे, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त भगवंताची सेवा करू असं असं पण वाचलं मी कुठल्या भागामध्ये, आठवत नाही मला. तर भगवंतांचे जे भक्त आहेत प्रभूजी, त्या एक श्लोक खूप सुंदर आहे. शिवजींनी म्हटलेला आहे, तो पार्वती मातेला सांगितला आहे, की नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेषु अपि तुल्यार्थ दर्शनम. भगवंतांचे जे समर्पित भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांना स्वर्गात पाठवा, नरकात पाठवा, एक गोष्ट त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यांना भीती वाटत नाही, की तुम्ही स्वर्गात पाठवा की नरकात पाठवा. भगवंतांच्या भक्तीमध्ये नेहमीच जोडले गेले पाहिजे. त्याच्यामुळे हे बरोबर नाहीये, की ह्या पृथ्वीवर दुःख खूप जास्त आहे म्हणून कुणी येण्याचं स्वीकारतं. केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये येण्यासाठी भक्तांचं नेहमी धडपड असते. आणि हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की हे विशेष भक्त आहेत जे की या भौतिक जगामध्ये येऊन पण मायेच्या आहारी जात नाहीत. आपल्याला आपल्यावर विश्वास पाहिजे, की एकदा चालताना आपण 10 वेळेला धडपडतो आध्यात्मिक जीवनामध्ये. बऱ्याचदा ठेच लागते, खाली पडतो, परत उठून चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे प्रभुपाद सांगतात, की आपल्यासाठी आपण भगवंतांची भक्ती करून लवकरात लवकर या भौतिक जगतामधून निघून आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या नियमित नित्य सेवेमध्ये जोडणं आवश्यक आहे. कारण भौतिक जगात असताना माया
दर सेकंदाला, दर मिनिटाला आपल्याला भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आकर्षित करून ओढून घेते. त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेल्या मुद्द्याचं प्रभूजी, भक्त येतात केवळ भगवंतांच्या सेवेसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी. पण एका साधारण व्यक्तीने आपल्यासारख्या जरूर या भौतिक जगतातून लवकरात लवकर निघून भगवत धामामध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे प्रभूजी. ठीक आहे शिरीष तारे प्रभूजी. ओके, समजलं प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण किरण जाधव प्रभूजी. हा, या बाबतीत आणखीन एक प्रसंग म्हणजे गोष्ट आपण ऐकलेली असते की श्रीकृष्ण ज्या वेळेला येथून प्रस्थान करतात त्यावेळेला कुंती माता सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा करते की जेवढ्या वेदना मला मिळतील तेवढ्या तुमची जास्त अजून मला स्मरण होईल, अशी एक म्हणजे दुःख यातना या स्वतःहून स्वीकारणारी कुंती माता होती, असं एक या बाबतीत एक मला एक सुचवायचं होतं. खरी गोष्ट आहे. पण Yes. त्या कुंती देवी आहेत, हो, कुंती देवी भक्तीच्या त्या स्तरावर आहेत. सामान्य व्यक्तीला खूप आनंद हे शक्य जास्त नाही. खूप आनंद जास्त मिळाला तरी प्रॉब्लेम आहे, खूप दुःख जास्त मिळालं तरी प्रॉब्लेम आहे. कारण दोन्ही बरोबर. स्थितीमध्ये भगवंतांना विसरण्याचा खूप चान्स जास्त आहे. त्याच्यामुळे ती काळजी घेणं आवश्यक आहे. Yes, yes. आपल्याला Correct. सुखाशी जास्त घेणं देणं नाही, दुःखाशी जास्त घेणं देणं नाही. भगवंतांचं नियमित स्मरण आवश्यक आहे आणि भगवंतांची नियमित सेवा आवश्यक आहे. Correct. दोन्ही गोष्टीसाठी शक्य होईल तेवढं भौतिक जगतातून निघून आध्यात्मिक जगतात जायचा प्रयत्न केला पाहिजे. Yes. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला आशा आहे की आपल्यापैकी कुणी घाबरलं नाहीये. आज आपण जी चर्चा ऐकली, तुम्ही असं समजू नका की आपल्याला पण भगवंत लगेच अशी परीक्षा देतील, अजिबात नाहीये. पण हे निश्चित समजून, हरे कृष्ण. रतिरूपा माताजी, काळजी घ्या प्लीज. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की भगवंतांचे जे महान भक्त आहेत नारद मुनी, त्यांच्या जीवनामध्ये कठीण मधली कठीण परिस्थिती येऊन पण कशा प्रकारे एवढ्या छोट्या वयामध्ये, कोवळ्या वयामध्ये 5 वर्षाचा असताना त्यांनी ही परिस्थिती भगवंतांची विशेष कृपा म्हणून स्वीकार केली आणि त्या परिस्थितीचा उपयोग भगवंतांना आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करण्यासाठी केला. तर आपण कसं ओळखू शकतो की एखादी भगवंतांच्या भक्ताच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडली, ती गोष्ट भगवंतांची कृपा आहे का नाही, कसं ओळखू शकतो? कोण सांगेल? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा ललिता माताजी. येस माताजी. प्रभूजी, आजचंच उदाहरण एक छोटस मे बी म्हणजे तुम्ही म्हणालात म्हणून कदाचित माझं चुकतही असेल किंवा बरोबरही असेल. मी पण भगवद्गीतेचा क्लास म्हणजे ऍडल्टची बॅच घेते. तर आज जवळजवळ म्हणजे कालपासूनच मला भरपूर ताप होता. म्हणजे मी आज दिवसभरात कुठलंही काहीच काम केलं नाही किंवा कुठलंच नाही, सगळं झोपून होती. पण जो क्लास होता की मला सगळ्यांनी सांगितलं की तू इन्फॉर्म कर, मेसेज कर, पण तसं काही झालं नाही. आणि मनामध्ये कुठेतरी होतं की नाही ते घ्यायचंच, आणि तो घेतला. म्हणजे तो किती सक्सेस झाला हे काही मी सांगू शकत नाही. पण म्हणजे आजचं तुम्ही जे सांगितलं की म्हणजे ही मे बी असेल, पण म्हणजे मी रिलेट करते तर हे चुकीचंही असू शकतं किंवा बरोबरही असू शकतं, मला माहित नाही. पण म्हणजे मी तुम्हाला आता विचारलं म्हणून सांगते. हरे खूप कृष्ण. छान, खूप छान माताजी. की ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी येऊ, कोणत्याही गोष्टी येऊ, भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारा आणि त्या गोष्टीचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये अजून दृढ कसं होऊ शकू त्यासाठी केला पाहिजे. तर मी प्रश्न विचारलेला की एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये अशा प्रकारे अडचण येणं ही भगवंतांची विशेष कृपा आहे, कसं ओळखू शकतो आपण? की त्याचा रिझल्ट काय, आफ्टर रिझल्ट, की अडचण आल्यानंतर हा व्यक्ती भगवंतांना अजून चांगल्या प्रकारे समर्पण करत आहे, अजून चांगल्या प्रकारे शरण जात आहे, अजून चांगल्या प्रकारे सेवा करत आहे, का भगवंतांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही करत आहे ते आध्यात्मिक जीवनातल्या जिम्मेदाऱ्या सोडून परत भौतिक जीवनात जात आहे? तर जे भौतिकवादी व्यक्ती असतात त्यांच्या केसमध्ये दुसरी गोष्ट होती की ते म्हणतात की मला परीक्षेत कमी मार्क पडले, मी देवाला मानणार नाही. बाबा, देवाचं काही जाणार नाही त्याच्यामध्ये, तू देवाशी कनेक्शन ठेवणार नाही, हे तुझ्यासाठी नुकसान आहे. पण भगवंतांचे जे भक्त असतात त्यांच्या जीवनामध्ये कधी काही अडचण जरी आली, त्या अडचणीचा
उपयोग करून ते भगवंतांच्या सेवेमध्ये अजून जास्त तीव्रतेने सेवा करतात, अजून जास्त दृढ होतात. ठीक आहे. कुणाचा काही अजून प्रश्न, टीका, टिप्पणी आहे? प्रभूजीज, माताजीज, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नारद मुनींच्या जीवनामधून ते पर्सनली आपल्याला शिकायला मिळत आहे श्रीमद भागवत मध्ये. हरे कृष्ण प्रभूजी. हरे the कृष्ण. obstacle obstacle is an opportunity to grow म्हणतात ते इथे तसंच आहे ना? खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. फक्त त्याला आपण व्यवस्थित ओळखायला पाहिजे आणि त्याचा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीसाठी वापर करून घ्यायला पाहिजे. वापर केला पाहिजे. हो हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि येत्या रजनी माताजी, रतिरूपा माताजी, रेकॉर्डिंग बंद करा. येत्या शनिवारी माझ्या